चला नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ, आजची जे अपडेटेडचा महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे आपला, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। ऍक्च्युअली खरं तर डबल फॉर्म संदर्भात माहिती आली, मात्र डबल फॉर्म संदर्भातलं आजचं जे पाहिजे हमी पत्र कोणाला द्यावं लागणार आहे, डबल फॉर्म बद्दल संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुमच्या आज या व्हिडिओच्या ह्या लेक्चरमधनं क्लिअर होतील। त्यानंतर वयवाढ आणि मुदतवाढ हे दोन मुद्दे निर्णायक ठरणार आहे। आणि तिसरं म्हणजे 10 जून नंतर ग्राउंड होणार का, एक अडचण त्यासाठी निर्माण होऊ शकते कोणती, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून दिली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला माहिती आहे। पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आणि पोलीस भरती प्रक्रियेमध्ये 17,000 जागांसाठी 17 लाख फॉर्म आलेले आहेत आपल्याला माहितीचे। गेल्या वर्षी 18,000 जागेसाठी 18 लाख फॉर्म आले होते, त्याच्यामध्ये 50 ते 60-70 लोकांचे डबल फॉर्म होते। म्हणजे यावर्षी सुद्धा डबल फॉर्म आहेत आणि डबल फॉर्म मुलांनी टाकले। आम्ही खूप आव्हान केलं होतं का डबल फॉर्म भरू नका, तरी विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले। फक्त डायरेक्टली मुलांना रिजेक्ट न करता यावेळेस त्यांनी एक संधी दिलेली, विशेष संधी असे तुम्हाला दिलेली आहे। मात्र याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत, त्या अडचणी काय आहेत त्या आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपरली समजून घेणार आहोत। पहिला प्रश्न असा की तुम्हाला जे परिपत्रक आलेले आता तुम्ही पाहू शकता, त्यांनी काय सांगितलं का 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस, सगळं नीट लक्ष द्या बरं, नीट ऐकून घ्या, सगळं व्यवस्थित समजून घ्या, मोजून 5 मिनिटं द्या वेळ, परंतु व्यवस्थित ऐका, परत अडचण येणार नाही। आता काही जणांचा प्रॉब्लेम काय झाला, काही जण म्हणतात सर मी कारागृहाला 1 भरलाय, मी SRPFला 1 भरलाय, मी चालकला 1 भरलाय, मी पोलीस शिपाईला 1 भरलाय, मग मला लेटर द्यावा लागेल का? तुला लेटर द्यायची गरज नाही। मग तेच सांगितलं, ते हमीपत्र कोणाला द्यायचे त्यांनी व्यवस्थित पहा आणि ऐका। त्यांनी काय सांगितलं हे आधी समजून घ्या। त्यांनी काय सांगितलंय की 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्रात हा एक शब्द यावर्षी ऍड झालेला आहे आणि आधार कार्ड लिंक झालेले, त्याच्यामुळे डबल फॉर्म चालत नाही। पाठीमागच्या वेळी चालला होता। संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो अशी तरतूद करण्यात आली, परंतु आपण एका पदाकरता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आलेलं आहे। लगेच समजलं त्यांना, ITA सर्च आणलं, आधार कार्ड होता, आधार कार्ड टाकलं, लगेच समजतं, इनव्हॅलिड आधार कार्ड टाकलं, लगेच समजतं। त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की, लक्ष द्या, आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहेत, हद्दीत म्हणजे सपोज मी आता मुंबईला फॉर्म टाकला, पण मी नगरला राहतो आणि लक्षमध्ये नगरमध्ये माझा पारनेर तालुका, मग माझं हद्द माझ्या जवळ पोलीस स्टेशन येतं पारनेर, मग मी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो किंवा SP कार्यालय माझ्या जे जवळ येतं त्या हद्दीत राहतो, त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन, म्हणजे त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोललेत, म्हणजे आता मी नगरचा आहे परंतु मी मुंबईला डबल फॉर्म भरला, तर मला नगरला जायचंय आणि तिथल्या SP ला ते डबल फॉर्म संदर्भातलं हे द्यायचंय। अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्वहस्ताक्षरात भरून देण्यात यावे। काय सांगितलंय? स्वहस्ताक्षरात भरून देण्यात यावे। कुठं? मी सपोज आता इथं पार्लरमध्ये आहे, माझ्या जवळून आता इथं जवळ हे काय म्हणतो आपण पोलीस स्टेशन आहे, मात्र ते पोलीस अधीक्षक कार्यालय आहे का? नाही। म्हणजे नगरचं जे माझं पोलीस अधीक्षक कार्यालय असणार आहे, मला त्या ठिकाणी जाणं आहे आणि त्या ठिकाणी मला ते देणं आहे हमीपत्र। आलं लक्षामध्ये? आता ते एक स्पेशल विंडोज होईल त्यासाठी, प्रत्येक SP कार्यालयामध्ये स्पेशल विंडोज क्रिएट करतील ते, का ज्या ठिकाणी या ठिकाणी डबल हमीपत्रवाल्यांची कामं करून घेतले जाते म्हणून स्पेशल बनवतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हमीपत्र द्यायचे। मात्र हमीपत्र देताना एक काम करायचे, लक्षात ठेवा, हे हमीपत्र तुम्हाला 8/5/2024 ते 17/5/2024, आज आहे मित्रांनो 12/5/2024, 12/5 अजून 5 दिवस होतात ते, या कालावधीपर्यंत सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येतील। काय सांगितले? त्यानंतर आपले सर्व आवेदन अर्ज काय केले जातील? बाद करण्यात येईल असं सांगितलं। आता मित्रांनो एक गोष्ट प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या बाळांनो, हे आवेदन अर्ज द्यायचे आहेत, मात्र हे आवेदन अर्ज देताना ते द्यायचेत कोणाला हे नीट समजून घ्या। आता ते आवेदन अर्ज फक्त अशाच व्यक्तींनी द्यायचे का ज्या व्यक्तीने सपोज जळगावला पोलीस शिपायाला फॉर्म भरला आणि त्या व्यक्तीने मुंबईला पण पोलीस शिपायाला फॉर्म भरला, एखाद्या व्यक्तीने गोंदियाला पोलीस शिपायाला फॉर्म भरला आणि त्या व्यक्तीने मुंबईला पण पोलीस शिपायाला फॉर्म भरला असेल तर अशाच व्यक्तीला द्यायचे। तू जर एक पोलीस शिपायाला किंवा लोहमार्ग पोलीस शिपाई, पण तुम्ही जर रेल्वेला एक टाकला असेल आणि पोलीस शिपाईला जिल्ह्याला किंवा ECPला टाकला असेल आणि रेल्वेला टाकला असेल तरी तुम्ही बाद येत, लक्षात ठेवा, तरी पण तुम्ही बाद येत, लक्षात घ्या। फक्त आणि फक्त तुमचे किती फॉर्म इलिजिबल होऊ शकतात? 5। त्या 5 मधला एक म्हणजे बॅट्समनचा, तो काही बऱ्याच जणांनी भरलेलाच नाही, त्या बॅट्समनचा बऱ्याच जणांनी भरलेला नाही, म्हणजे इलिगली तुम्हाला लीगली फॉर्म किती आपले
4. एक फॉर्म जर तुमचा कारागृहाला असेल, एक फॉर्म जर तुमचा पोलीस शिपाईला किंवा रेल्वेला असेल, किंवा बोललो मी किंवा आणि नाही किंवा रेल्वेला असेल, एक फॉर्म तुमचा SRPF ला असेल आणि एक फॉर्म तुमचा जर चालकला असेल, हे 4 फॉर्म महाराष्ट्रातील कोणत्याही घटकात कोणत्याही जिल्ह्यात फक्त एकाच ठिकाणी जर असतील कुठेतरी, तर तुम्हाला हमीपत्र देण्याची गरज नाही. मी हा व्हिडिओ का बनवतोय, काल बरेच जण सर मी गोंदियाला एक आहे, शिपायाचा SRPF दौंडला आहे आणि चालक मुंबईला आहे, तर मला हमीपत्र द्यावं नाही द्यावं लागणार, तुला नाही द्यावं लागणार. दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन का या ठिकाणी मुलं खरे संभ्रमात आहे की सर मी डबल फॉर्म भरला नाही हो, परंतु डबल ऍप्लिकेशन केलं, पेमेंट नाही केलं, मी रजिस्ट्रेशन झालं पण पेमेंट केलं नाही. जरी रजिस्ट्रेशन झालं असेल, पेमेंट केलं नसेल, तर लक्षात ठेव तू आधार कार्ड बदलून दुसरा फॉर्म, फसवा फॉर्म भरला होता, आधार कार्ड बदलून तुझी नोंदणी झालेली आहे, पण पेमेंट न झाल्यामुळं अनपेंडिंगला असल्यामुळं तुझं नाव त्या अनपेंड लिस्ट मध्ये येणार आहे, इकडच्या लिस्ट अनपेड लिस्ट मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे तुझं नाव याच्यात येणार नाही. तरी तुला एक सांगतो महत्वाचं, तुझ्या प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध झाल्या, तुम्ही काल पाहत असाल बुलढाणा, जळगाव सगळ्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्या याद्यांमध्ये लक्षात ठेवा, त्या याद्यांमध्ये राजानो जर तुमची नावं असतील तर नक्की जा, 17 तारखेच्या आत तुम्हाला ते काम करायचं आहे. आणि जर ते काम तुम्ही केलं नाही तर नक्कीच तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकता. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले त्यांच्यात कोणालाच माहिती नाही, पण स्वतःच्या मनाला नक्की माहिती आहे का बाबा मी डबल फॉर्म भरलेला आहे म्हणून. तर ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी एक काम करायचंय, लगेच जायचंय आजपासूनच आणि आपल्या जवळच्या SP कार्यालयात जायचंय आणि SP कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी त्वरित सदरील अधिकारी असेल कोणतरी, तिथं चौकशी करायची आणि हमीपत्र द्यायचं आहे. आता दुसरा प्रश्न असा की हमीपत्र देताना सर त्यांनी तर सांगितलं, या ठिकाणी त्यांनी जो आपल्याला हे दिले म्हणजे ड्राफ्ट दिला, जी माहिती दिली भरायला, त्याच्यात पहिल्यामध्ये उमेदवाराचं पूर्ण नाव, दुसऱ्यामध्ये टोकन क्रमांक, तिसऱ्यामध्ये आवेदन अर्ज क्रमांक, आवेदन अर्ज क्रमांक म्हणजे ज्या मुलांचं पेमेंट फायनल झाले त्यांनाच आवेदन अर्ज क्रमांक आलेला आहे. टोकन क्रमांक लक्षात ठेवा, टोकन क्रमांक तुम्ही नुसतं पेमेंट केलं असलं तरी तुम्हाला नुसता फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला टोकन क्रमांक येतो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी डबल फॉर्म भरले मात्र पेमेंट फक्त एकाच केलेले त्यांना सुद्धा टोकन नंबर त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुढे होतं अंतिम निवडलेला घटक आणि उमेदवाराचा आधार क्रमांक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतिम निवडलेला घटक. आता तुमचा अंतिम निवडलेला जो घटक आहे हा त्यांनी विचारला. काय विचारला माहिती का विचारला? कारण का तुम्ही ज्या घटकात अंतिम निवडलेल्या घटकात शेवटचा फॉर्म भरलेला आहे, सपोज मी डबल टिबल फॉर्म भरला असं समजा, मी पहिला फॉर्म भरला होता गोंदियाला माझ्या ओरिजिनल आधार कार्डवरती, दुसरा फॉर्म भरला भंडाऱ्याला डुप्लिकेट आधार कार्डवरती, तिसरा फॉर्म भरला मुंबईला डुप्लिकेट आधार कार्डवरती, आणि त्यांनी विचारलं का अंतिम निवडलेला घटक, मग माझा अंतिम घटक कोणता झाला? मुंबई झाला. मग आधीचे 2 कट करायचे आणि मुंबई ठेवायचा, पण मी मुंबई ठेवायला हरकत नाही, पण मी मुंबईचा फॉर्म हा चुकीच्या आधार कार्डवर भरला ना, आता काय करायचं? तर लक्षात ठेवा, त्या गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास आणून द्या आणि शक्यतो आपल्या लिगली आधार कार्डवरती जो फॉर्म भरलेला आहे, आपल्या ओरिजिनल आणि खऱ्या आधार कार्डवरती जो फॉर्म भरलेला आहे तोच फॉर्म तुम्ही शक्यतो कायमस्वरूपी करा. चुकीच्या आधार कार्डवरले फॉर्म जर कायमस्वरूपी केला तर पुढे कागदपत्रामध्ये तपासणीमध्ये तुम्हाला परत सिलेक्शन होऊन सुद्धा अडचणी निर्माण होतील. ही प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यांनी पुढील रकान्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर पण मागितलाय. तो आधार कार्ड नंबर जर तुमचा डिसमॅच दाखवला तर लक्षात ठेवा रद्द होईल अर्ज. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळं तुम्ही मान्य आहे मला पहिले 2 काही विद्यार्थ्यांनी काय केलं, पहिला दुसऱ्या आधार कार्डवरून, तिसरा दुसरा आधार कार्ड आणि शेवटचा जो आहे तो आपल्या मुख्य आधार कार्डवरून भरलेला आहे. असं जर केलं असेल तर तुम्ही हे करायचं. पण मला वाटतं तो जो रकाना आहे त्यांनी तो दिलाय, त्यांनी देताना तो बरोबर दिलेला आहे. रकाना त्यांची काय अडचण नाही. ओके, तो रकाना त्यांनी देताना बरोबर दिलाय. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस जाणार आहे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगताना सर मला एक फॉर्म ठेवायचा आहे आणि बाकीचे रद्द करायचे, मग तुम्ही तुमचा शेवटचा घटक त्यांनी सांगितलं ना त्या रकान्यामध्ये शेवटचा निवडलेला घटक तो तुम्हाला जो पाहिजे तो टाकायचा आहे तिथं लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही एका पट्ट्याने 22 फॉर्म भरलेत, मग त्याचे 21 ते आता कसे भरले 22 किती नंबर टाकले असते ना आधार कार्ड नंबर त्यांनी, मग त्याचा एकच आधार कार्ड नंबर ओरिजिनल असेल ना म्हणजे खरा, तर त्यांनी तोच आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आणि तुम्ही पण त्याची नोंद घ्या. आलं लक्षामध्ये? गडबड गोंधळ करू नका.
लक्षात? हा, आता तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला आता समजलं असेल, ज्या मुलांनी एक फॉर्म पोलीस शिपाई किंवा पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस शिपाई असेल किंवा पोलीस आयुक्त कार्य म्हणजे सीपीला भरला असेल किंवा एसपीला भरला असेल, म्हणजे तुम्ही आता सपोज असं नाही बरं का, तुम्ही म्हणजे मी पुणे शहर लेख टाकला, पुणे ग्रामीण लेख टाकला, नाही, रॉंग, इट इज रॉंग. लक्षात ठेवा, एक फॉर्म शहरला असेल, ग्रामीणला असेल किंवा रेल्वेला असेल, ह्या लोहमार्गाला असेल, ह्या तिघांपैकी एकच पाहिजे. ग्रामीणला एखादा, लोहमार्गाला एखादा, सिटीला एखादा, असं नाही. ग्रामीण, लोहमार्ग आणि शहर या तिन्हीपैकी जरी एकच फॉर्म चालेल. कारागृहाचा एक फॉर्म चालेल, एसआरपीचा एक फॉर्म चालेल, चालकचा एक फॉर्म चालेल आणि बँड्समनचा एक फॉर्म चालेल. असे तब्बल 5 फॉर्म जर तुम्ही एक फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला हमीपत्र देण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना हमीपत्र देण्याची गरज नाही. कारण का काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारणा केली का सर असं असेल तसं, काळजी करायचं काम नाही. ओके, ठीक आहे, समजलं मला काय सांगते? ओके, ठीक आहे. त्यामुळं आता डबल फॉर्मच्या संदर्भात क्लिअर झालं. आता पुढची गोष्ट वयवाढ आणि मुदतवाढ. मी खाली काय नेटलं, 10 जून नंतर ग्राउंड सुरू होणार. मित्रांनो, शक्यतो जे अधिकृत एक माहिती समजली का 10 जून किंवा त्याच्यानंतर ग्राउंड सुरू होतं, 15 जुलैच्या आसपास चालू शकतं. पण आता प्रश्न असा आहे, निसर्ग राजा, पावसाचं वातावरण आजही पाहू शकतो बाहेर किती गरमी आणि बाहेर पाऊस झाला आज पहाटे, इथं पावसाचं वातावरण आहे. त्याच्यामुळं कदाचित पावसाच्या वातावरणामुळं त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. आणि तुमच्या खास माहितीसाठी सांगतो, तुम्ही तुमची तयारी करा. हे व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम, हे इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर, टेलिग्राम यांना काही कळत नाही कोणाला. आणि लक्षामध्ये रोज 28 पासून ग्राउंड चालू, 20 मे पासून ग्राउंड चालू, 25 मे. अरे बाबा, ग्राउंड तर होणार आहे ना, तू फॉर्म भरला ना, एवढी घाई कशाला करतो? बाशिंग बांधून तयार का राहतोय तू? होऊ दे ना निवंत, आता एवढे दिवस वाट पाहिली, होऊ दे ना 10-15 दिवस मागे पुढं, पण तू ग्राउंड कर ना. तुझं सारं 22 मार्काचं ग्राउंड, तू उड्या आणतो, ग्राउंड कधी होणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे. आणि ज्याचं 47 मार्काचे तो घाशी तो रात्रंदिवस अजून 2 टाइम ग्राउंडला जातोय. तू फोन नाही करू विचार, सर ग्राउंड कधी होणार आहे, होईन तर होईल, मी करीत राहतो, अशी करतात. आणि तो आपलं ज्याची 22, 25, 28 मार्काचं ग्राउंड करतो, म्हणतो सर ग्राउंड कधी होणार आहे, सर ग्राउंड कधी होणार, होईन ग्राउंड ना. पण एक सांगतो, 10 जून नंतर ते 15 जुलैच्या आत ह्या दरम्यान आपलं ग्राउंड होऊ शकतं. मुंबईच्या ग्राउंडला उशीर होईल. मात्र जे तुम्हाला 17 तारीख दिली तेवढ्या कालावधीत जर हे डबल फॉर्म हमीपत्रवाल्यांचा कार्यक्रम उरकला नाही तर त्याला डेट वाढू शकते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी ज्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकार टाकला त्याच्या अंतर्गत एसीबीसीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही असं त्याच्यामध्ये सांगण्यात आले. माझ्याकडे परिपत्रक आहे. मात्र गंमत अशी, आपल्या बऱ्याच एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी ओपन मराठा समाजाच्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएसचा लाभ घेतलेला आहे. कारण का एसीबीसी निघत नव्हतं म्हणून. आणि अनेक मुलं एसीबीसीतून फॉर्म भरायचे बाकी राहिलेत, त्यांच्यासाठी सुद्धा लिंक चालू करणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयवाढी संदर्भातली जी एक पुढची डेट होती, वयवाढी संदर्भातली, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, एकच मिनिट. वयवाढी संदर्भात ज्या आपण पाहत होतो, ओके, वयवाढ एकच मिनिट, हा घ्या. वयवाढीचं असं होतं की पोलीस भरती 2024 मॅटमध्ये वयवाढ करण्यासाठी जी केस सुरू आहे मॅटमध्ये, त्याबाबत कोर्टाने गृह विभागाला वयवाढ करून देण्यासाठी आणि त्यावर विचार करण्यासाठी 13 जून पर्यंत वेळ दिलेला आहे. आणि लक्षामध्ये मुलांनी मला पाठवलेत काल, 13 जून पर्यंत वेळ दिलेला आहे. आणि ही फक्त डेट दिलेली आहे, निकाल लागलेला नाही. लक्षात ठेवा, डेट दिलेली आहे, पुढची डेट दिलेली, तारीख पे तारीख पुढची डेट दिलेली 13 जून पर्यंत. मग प्रॉब्लेम असा आहे, जर 13 जूनला पुढची तारीख दिली, त्याच्यात जर निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूकडून लागला मॅटचा आणि विद्यार्थी जर केस जिंकले तर परत त्या वयवाढ झालेल्या विद्यार्थ्यांना परत लिंक ओपन करून त्यांना फॉर्म भरायला संधी द्यावा लागेल. म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी, विघ्न भरपूर आहे त्या भरतीला. आलं लक्षामध्ये, भरपूर विघ्न आहेत. मात्र एवढे विघ्न असताना सुद्धा ते क्लिअर करणारच आहे. प्रत्येक विघ्न बाजूला ठेवून ते भरती क्लिअर करणार आहे. मात्र एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या की आपल्याला ग्राउंड आणि लेखी हेच मेन आहे. त्याच्यामुळे याचा अभ्यास करत बसा. व्हॉट्सअप ग्रुपवर रोज काय ना काय येतं, टेलिग्राम ग्रुपला रोज काय ना काय येतं, त्याच्यामुळे ते भानगडत पडू नका. आणि लक्षामध्ये, त्यामुळे मी कधी टाकीत नाही ग्राउंड इतकं ग्राउंड तितकं. मी एक संभाव्य डेट सांगतो मला, अशा दरम्यान ग्राउंड असणार. कारण मी एका खात्रीशीर माणसाला विचारले, ते मला सर 10 जून नंतर ग्राउंड सुरू होतं पोलीस भरती, म्हणजे हॉल तिकीट येऊ शकतात 10 जून नंतर. परंतु क्रमल्यास मी त्यांना हे बी बोललो का बाबा पावसाळा आहे, जून मध्ये रोहिणी नक्षत्र असतं पहिल्या आठवड्यामध्ये, अवकाळी धबाधब पाऊस पडतो, नुसता खतरनाक पाऊस राहतो, कोकणा बिकणा तिकडं तिकडं. तर ते म्हणजे त्या सिच्युएशननुसार डिपेंड राहील, त्या सिच्युएशननुसार डिपेंड राहील, त्यावेळेस पाऊस असतो नसतोय काय वगैरे असं. आलं लक्षामध्ये.
त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा, चांगल्या पद्धतीने काम करा, गडबड गोंधळ करू नका, अभ्यास करा, हे करा. वयवाढी संदर्भात पण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि वयवाढी संदर्भात आता तुम्हाला शेवटचं सांगतो, ज्यांचं वय वाढायचे प्रॉब्लेम आहे त्यांचे बघू काय होते काय नाही. डायरेक्ट परत एकदा आपल्या पहिल्या जागेवर 4 मार्चच्या आझाद मैदान आलं लक्षामध्ये. पाहूया, नक्कीच संघर्ष करूया, चालूया आपलं काही ना काहीतरी. मॅटची केस 13 जून दिलेली तारीख आपल्याला, तोपर्यंत तर भरती प्रक्रिया थोडीफार मागं पुढे होऊ शकते, कारण का तो निकाल पण फार महत्वाचा असणार आहे, लक्षात ठेवा. चालते मित्रांनो, ही होती आजची महत्वाची अपडेट तुमच्यासाठी मी दिली. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा, दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज जर लावायची असेल, आपली ही टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज, तर तुम्ही ती टेस्ट सिरीज नक्की लावू शकता. आपल्यासाठी ती टेस्ट सिरीज काल पण ऑफरमध्ये होते, 1 तारखेला ऑफरमध्ये होते, मात्र आता ऑफर संपलेली आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीजची जी 200 रुपये फी होती ती आपण रेग्युलरसाठी आता 150 रुपये फी केलेली आहे. आणि 150 रुपये फी मध्ये तुम्ही आपली टेस्ट सिरीज आता लावू शकता. ऑफलाईन आहे, 50 पेपर तुम्हाला पीडीएफचे येणार आहेत, 50 पेपर पीडीएफचे येणार आहेत तुम्हाला. ते 50 पेपर आणि ते विश्लेषणाचे 50 पेपर 150 रुपयात, म्हणजे 1.5 रुपयाला 2 पीडीएफ तुम्हाला भेटतात, 1.5 रुपयाला. आणि 150 रुपयामध्ये तुम्हाला 100 पीडीएफ येणार आहे. पूर्णपणे 5000 प्रश्नांचं विश्लेषण असेल, 5000 प्रश्न म्हणजेच 50 क्वेश्चन पेपर, त्यांच्या पीडीएफ, त्यांच्या विश्लेषण पीडीएफ आपण तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लावायचे आहेत, का जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज ही आपली भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. पूर्ण भरती प्रक्रियेचा पेपर होईपर्यंत ऑनलाईन टेस्ट सिरीज राहणार आहे. रोज तुम्हाला सकाळी एक ऑनलाईन पेपर येईल आणि संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी टॉपिक टेस्ट पण येणार आहे. महाराष्ट्रातली एकमेव टेस्ट सिरीज, का आधी टॉपिक दिले जातो नंतर अभ्यास करून घेतला जातो, अशी असणार आमची ही एकमेव टेस्ट सिरीज, आलं लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, चालते, भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.